गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर बघा, तुम्ही भावड्याचा व्हिडिओ बघितलाच असन, काय काय बोलला आणि कसं बोलला ती। तर ती भावड्याचा व्हिडिओ बघून मला आता असं वाटायला लागले की मी बारामतीला नसती गेली ना तरी बरं झालं असतं। कारण आहे ना, त्या दिवशी स्वीटी गेलेली ट्रिपला, तिची वन डे ट्रिप होती, ती लगेच माघारी येणार होती आणि त्याच दिवशी लग्न पण होतं शेजारचं, त्याच्यामुळे दाजी बारामतीला चाललं होतं। तर म्हणलं घरी पण तसं बसून मी काय करणार आहे, मी पण येते तुमच्या बरोबर। सोमा आणि पांडू तुम्ही करते, त्यांना जरा समजावून सांगू। तर त्याच्यामुळे मी पण दाजींबरोबर बारामतीला गेलते आणि लगेच आम्हाला संध्याकाळी माघारी यायचं होतं। पण विषय काय झाला की सोमाला समजून सांगण्यात आहे ना, आम्हाला तिथंच अंधार पडलेला, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सकाळच्या पारी संध्याकाळी थांबलो आणि म्हणलं सकाळच्या पारी घरी येता येईल। आणि सकाळच्या पारी झाला काय विषय की शंभूने माझ्या भैयानी पुष्पा 2ची तिकीट काढून ठेवलेली, तर ती म्हणला पप्पा आपण पिक्चर बघायला जाऊ। त्याच्यामुळे मग त्यांनी म्हणले चालतंय। मग स्वीटी एकटीच इकडं होती, तर तिला घ्यायला शंभू आणि सागर आले, तिला पण बारामतीला घेऊन आले आणि ती पिक्चर बघायला गेले। पिक्चर होता संध्याकाळी 11 ते सकाळच म्हणते पहाटे 3 वाजता। तर 3 वाजता आले ती, सकाळ उठायला उशीर झाला। मग स्वीटीचं कॉलेज पण राहिलं, म्हणलं निवांत जाता येईल दुपारनं सगळं उरकून ही। तर दुपारनं आम्ही इकडे यायला निघालो, भावड्याकडे गेलो। तात्या आधीच म्हणत होता ताई आज ॲनिव्हर्सरी आहे तुमची, आणि त्या दिवशी मेन म्हणजे आम्हाला ॲनिव्हर्सरीला इथं घरी यायचं होतं जिंतीला। तात्याने सांगितलं ताई आज ॲनिव्हर्सरी, आम्हाला तर माहितीच होतं पण त्याला पण माहिती झालं, आम्ही कुणाला सांगितलं नाही, नको म्हणलं जर सांगितलं तर ही थांबवते आणि केक आणते आणि कापायला लावते, त्याच्यामुळे आम्ही सांगितलं नव्हतं। पण तात्याला माहिती होतं, ताईला माहिती होतं, ताईने सांगितलं, पूजाला स्टेटस वगैरे ठेवलं, प्रियंकाला भावड्याला पण माहिती झालं, सगळ्यांनी विश केलं, धन्यवाद बोलले सगळ्यांना। आणि नंतर नाही का ज्यावेळेस इकडे यायचं तर तात्या म्हणलं ताई थांब केक कापून जावा। मी नको म्हणलं, भावड्याची गाठ घेऊन येते आणि जाते, नको केक कापायला, आता काय केक कापा म्हणून नियम आहे का, असं काय गरज आहे का, नको म्हणलं। आणि भावड्याकडे गेली, त्याची गाठ भेट घेतली, प्रियंकाला बोलले, दोघं पण म्हणले ताई आपण केक आणू कापू आणि नंतर तुम्ही जावा, तसंच जाऊ नका। त्यांना नको नको करून तिथून पण आले आणि तिथंच होती त्यावेळेस माझ्या भैयाचा फोन आला की मम्मी लवकर ये घरी, आम्ही बाहेर चाललोय म्हणून। घरी येऊन बघितलं तर यांनी केक आणून ठेवला होता, मी तिकडून येऊस्तोर माघारी येऊस्तोर। मग आता भैयानी केक आणला, सगळ्यांची इच्छा होती, सगळी जमा होती एका जागेवरती। मग भावड्याला प्रियंकाला पण मी बोलून घेतलं तिथं की बाबा या आणलाय केक तर आता कापतो, सगळ्यांची इच्छा पण होती, नको म्हणलं तरी शेवटी आणलाच, मग केक कापतो। म्हणून त्या दिवशी मी तिथं सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे मी तिथं थांबले, केक कापला आणि केक कट करताना तुम्ही तर बघितलाच असेल व्हिडिओ की केक चारण्या वाचून किंवा नाही खाल्ला, त्याच्यामुळं किती काय काय कुटाणा झाला ती। आणि त्यामुळं एकच दिवस इकडं आल्याच्या नंतर मी नाही का एकच दिवस फक्त प्रियंकाला बोलले नाही, फोन उचलला नाही, तर प्रियंकाने त्याच्यावरती व्हिडिओ बनवला, ताईंनी फोनच उचलला नाही, ताईंना रागच आला, ताई असंच म्हणल्या, ताई तसंच म्हणल्या, माझ्या हातून केक खाल्ला, ताईंच्या हातून नाही खाल्ला, ताईंना राग आला। तर इतकं त्याच्यात विषय काहीच नव्हता, विषय उगच वाढवलाय व्हिडिओ बनवून, असं बोलून पण विषय संपत होता। पण फोन नाही उचलल्यामुळे सगळ्या इतका राडा झाला बघा। याच्यात असं मला वाटायला लागलं की माझी चुकी या, मी तिथं थांबली ती चुकी केली, फोन नाही उचलला ते नाही, कारण माझ्या मागे काम होती मला माहिती या, असं मी बोलते। आणि भावड्याने व्हिडिओ बनवून इतकं काय काय बोलला ना की ताई तू आता येड्यावणी करायला लागली, आधी पांडू करत होता आता तू करायला लागली, असं का करायला लागली, येड्यावणी करतोय ही आणि आम्हाला म्हणतोय तू येड्यावणी करायला लागली, आता माझ्या बायकोला टोचनच बोलते, टोमनच मारते। काय बोलले मी टोचून, काय टोमणी मारली, हाय हेच सांगितलं ना मी की माझ्या मागे काम आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओज म्हणते ते फोन नाही उचलला। आणि याच्या लेकरांना खुनशावणी केलं, काय खुनशावणी केलं मी आता, काय खुनशावणी केलं, काय 2च दिवसात फक्त इतकं काय खुनशावणी केलं, काय नाही बोलली। तुम्ही तर बघितलं राधिकाचा फोन आलेला, मी बोलली 2 शब्द तिला, नंतर प्रियंकाला बोलली, नंतर फोन कट केला, बघितलं ना। भावड्याचा व्हिडिओ चालू असताना मी फोन केलेला प्रियंकाला, तिने कट केला, तिकडून तिच्याकडनं कट झाला, कट केला का झाला काय माहिती, पण कट केला, चालू व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असन। म्हणलं असं कामात किंवा व्हिडिओ बनवत असन काय असं नको नंतर न करायला, तर त्यालाच म्हणत बसलाय की आता हा झालं, एकदा फोन केला म्हणजे तिला म्हणायला झालं की हा मी फोन केला तर उचलला नाही, कट केला, असं तसं। तर इतकं बोलला ना, भावड्याकडून ही अपेक्षा नव्हती की इतकं बोलन म्हणून। आणि विषय म्हणजे ना माझं आणि प्रियंकाचं चाललं होतं, तू मध्ये बोलायची गरजच नव्हती, एकतर आमचं आम्ही बोलत होतो, ननंद भाऊजाई आमचं आम्ही मिटून घेतलं असतं, बोललो असतो, तू कशाला मध्ये बोलला। ताई माझ्या लेकरांना खुनशावणी करायला लागली, माझ्या बायकोला टोचून बोलते, टोमणे मारते, दाजींना सांगावं लागन मग बघत्यान,
म्हणजे तुला वाटतं या दाजीने मला खावळाव हाणाव माराव म्हणून? हा, कशामुळं? फक्त मी सांगितलं की व्हिडिओ बनवून, ती पण प्रियंकाने व्हिडिओ बनवला म्हणून मी बनवलं, नाहीतर मी नव्हती बनवणार. मला पण कमेंट आल्या, मला पण माझ्या यूट्यूब फॅमिलीला उत्तर द्यायचं होतं, सांगायचं होतं की मी कामात होती, माझ्या पाठीमागं कामं होती म्हणून. असं नाही की बिना कामाची होती तरी फोन नाही उचलला, असं तर असतंच आहे ना, बोलतच ना. पण त्यावेळेस काम होती म्हणून नाही उचलला, त्याच्यावरतीच तुम्ही इतकं लांबवलंय त्याला. काय गरज होती का? मग आमचं आम्ही दोघी जण बघत होतो, तुला मध्ये बोलायची काही गरज होती का? बघावं लागन, दाजींना सांगावं लागन, असं करावं लागन, तसं करावं लागन, काहीच गरज नव्हती ना. स्वतः येड्यावणी करतोय आणि वर्ण म्हणतोय की ताई पण येड्यावणी करायला लागली आता, ताईला एक सांगायचंय ना, असं करायचं तसं करायचं. काही गरज आहे का? काहीच नाही ना. बरंच अजून काय काय बोललंय माझ्या आता लक्षात आहे नाही, कारण आता पण माझ्या मागं कामच चालू आहे बघा. स्वीटी आता सध्या गेली बारामतीला, कारण त्यांचं सॉंग शूट करायचं राहिलंय ना, त्याच्यासाठी ती बारामतीला काल शंभू आणि सागर दोघं जण आलते, तर तिला घेऊन गेलेत. पाणतात्याने सांगितलं होतं उद्या साताऱ्याला कुठं तरी जाणार आहेत ते, आणि तिकडं ते शूट करणार आहेत. कारण स्वीटीला सुट्ट्याच आहेत आता 2 दिवस, आज सोमवार उद्या मंगळवार, 2 दिवस सुट्ट्याच आहेत. कारण त्यांची कॉलेजची ट्रिप गेली त्याच्यामुळं सुट्ट्या आहेत. तर कॉलेजची नाही, शाळेची गेली त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या आहेत. मग तात्या म्हणलं हाय सुट्ट्या तर आपण घेऊ बनवून म्हणून. मग काल पण रविवार होता, काल आले घेऊन गेले. तर आज गाण्याचं शूट करत्यान, उद्या करत्यान, आणि परवा दिवशी येईन महागारी. ताई पण तिकडंच आहे, सगळी कामं वगैरे उरकले, धुणं भांडी सगळं झालेलं आहे. आता मला जायचं आहे दाजींकडे जेवण घेऊन, कारण दाजी तिकडं खाली हरभरा केलाय ना आपल्या रानात, ते हरभरा भिजवते. सकाळपासून आम्ही तिकडं रानातच होतो, लवकर उरकलं. थंडी गारट्याची इतकी कामं करावं लागते. जी शेतकरी बहीण भाऊ आहेत ना माझी, त्यांना माहिती आहे रानातली कामं कशी असतात आणि कशी करावं लागतात आणि किती करावं लागतात ती. त्याच्यामुळं जी समजून घेते ती समजून घेते, नाही समजून घेत ते अशा तशा कमेंट करते. वरनं तुम्ही इतक्या कमेंट करतात की नाही प्रियंकाचं असं, वैशाली ताई तुझंच असं, तुझं चुकतंय, तिचं बरोबर आहे, किंवा माझं बरोबर आहे, तिचं चुकतंय. हे तुम्ही अजून जास्त गैरसमज करून देता येतं, कमेंट करता येतं. त्याच्यामुळं पण जास्त अजून विचार येते डोक्यात, आणि त्याच्यामुळं ती वाटतं हा खरंच असंच असन, खरंच तसंच असन. ती भावड्याने कमेंट ऑफ ठेवलेत ना, तीच बरं आहे उलट, मला तर असं वाटतंय. पण त्याने व्हिडिओ बनवायला नव्हता पाहिजे आमच्यावरती, त्याने व्हिडिओ बनवून चूक केली. आणि बोलला इतकं, त्याच्यात काय काय बोललाय, बरंच बोललाय की माझ्या बायकोला टोमणं मारते, लेकरांना खुनशावणी करते, नंतर ना काय तुला केक चारला हात झटकून टाकला. ते हात झटकून टाकलेल्याच तीनदा तीनदा पुढे येतंय, जे नाही विषय काढायचा तीच विषय येतो या. आणि प्रियंकाने पण बनवला नंतर व्हिडिओ, तुम्ही माझं मन काय बघता, मी माझा मोबाईल आणून देते तुम्हाला, टाका तर विहिरीत. मग विहिरीतच मी टाकायला पाहिजे का मोबाईल? मी म्हणली होती विहिरीत टाकून देते का आणून बघू, मग टाकायलाच पाहिजे का? लय आपल्याकडे झालंय का हा दुसरा मोबाईल घ्यायला नवीन? उगं बोललं म्हणायला बोलायचं. माझं मन काय बघता, लय जीव या, लय जीव तर एकच दिवस नाही बोलली मी, तर मग कशाला व्हिडिओ लगेच बनवला? कशाला बोलली तू? मी माझं काम झाल्यावरती फोन, तुला माहिती आहे ना मी किती जीव लावते, कसा जीव लावते, ती सगळं माहिती आहे ना. मग एका दिवसासाठी लगेचच व्हिडिओ बनवायची काही गरज होती का? ते आमचं चाललं होतं दोघींचं. भावड्याचं मध्ये बोलायचं काहीच काम नव्हतं, काहीच गरज नव्हती. मोकार मध्ये आमकं तमकं बोलून बसला या. त्याला मी केला फोन, विचारलं बाबा तुझ्या लेकरांना मी कधी खुनशावणी केलं किंवा कधी नाही विचारलं. दुर्गा परवा दिवशी आजारी पडली होती, तर मी सारखं फोन करून विचारते दुर्गाला, बरं आहे का, काय करते, खेळते का, असं तसं सारखं चालू या. ही म्हणतोय माझ्या लेकरांना विचारत नाही. तुम्ही एक ठीक आहे, तुम्हाला नाही विचारलं एक टाइम तरी जमन, पण लेकरांना मी नाही विचारून असं कधी तर होईल का असं माझ्याकडून? लेकरांना नाही विचारलं म्हणून प्रत्येक वेळेस मी विचारणार, बोलणारच ना. प्रियंकाला सांगितलंय व्हिडिओ बनवू नको आता तिच्यावरती, तू बनवायला लागला आता तिला सांगून. तुझी काय गरज होती का व्हिडिओ बनवायची? प्रियंकाला सांगितलंय म्हणतो या. चला असू द्या, मला जायचंय खाली दाजींकडं, जाते दाजींकडे जेवण घेऊन, बघते त्याला फोन करून, उचलला तर बोलते, नाही उचलला तर बस तसाच.